पोटाच्या वेगवेगळ्या आजारांबद्दल माहिती करून घेत आहोत. आपल्यासोबत आहेत सोलापुरातील नामवंत सर्जन डॉक्टर अरुण मनगोळी. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की गुदद्वाराचाच एक आजार जो आपल्याला नेहमी ऐकण्यात येतो, फिशर. डॉक्टर, फिशर म्हणजे नेमकं काय, नेमकं कशाचा आजार आहे? फिशर हा एक गुदद्वारात होणारा एक नेहमीच होणारा एक आजार आहे. खूप कॉमन आहे, खूप लोकांना हा त्रास होत असतो. पण फिशर गुदद्वारात जे अनेक आजार आहेत, मूळव्याध आहे, फिशर आहे, फिस्चुला म्हणजे भगेंद्र आहे, गुदद्वारातील कॅन्सर आहे, असे 7-8 जे नेहमी आढळणारे जे कॅन्सर जे गुदद्वारातले आजार आहेत त्यात फिशर हा एक आजार आहे. फिशर हा एक आजार असं, आणि आपल्या लोकांमध्ये एक अशी समज असते की गुदद्वाराच्या कुठल्याही आजाराला आपण मूळव्याध असं नाव देतो. आणि सगळ्यात जास्त वेळा बऱ्याच वेळा असं होतं की मूळव्याध जेवढ्या प्रमाणामध्ये त्रास लोकांना मूळव्याध होतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये फिशरचा त्रास होत असतो. आणि फिशरचा त्रास होत असला तरी सुद्धा फिशरला बरेच जण मूळव्याध असंच नाव देतात, कारण त्या लोकांना वाटतं की कुठल्याही त्या भागातल्या आजाराला मूळव्याध म्हणावं. परंतु ते तसं नाही आहे. फिशर हा एक वेगळाच आजार आहे, ज्याच्यामध्ये त्याचे लक्षणंही वेगळीच आहेत आणि त्याचा इलाजही थोडासा वेगळाच आहे. तर मूळव्याध आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. तर फिशर समजून घेण्यासाठी एक छोटंसं मी चित्र काढून दाखवतो तुम्हाला की हा जो काही गुदद्वार आहे, या गुदद्वारापासून ह्या म्हणजे हे इथून हे बाहेर येतं, तर मल बाहेर येतं. तर ह्याच्यापासून साधारण 4 सेंटीमीटर, या 4 सेंटीमीटर अंतर असतो. हा 4 सेंटीमीटरवर अशी एक लाईन असते. 4 सेंटीमीटर अंतरावर एक लाईन असते, म्हणजे गुदद्वाराच्या तोंडापासून आतमध्ये 4 सेंटीमीटर. ह्याला डेंटेट लाईन म्हणतात. ह्या डेंटेट लाईनमध्ये, या डेंटेट लाईनचं वैशिष्ट्य अनेक आहेत. तर जे आपल्या पुरतं मर्यादित बोलायचं झालं तर या डेंटेट लाईनचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा वरचा जो भाग आहे, या डेंटेट लाईनचा वरचा जो भाग आहे, या वरच्या भागामध्ये वेदना, जेव्हा एखादा आजार जेव्हा इथे होतो तर आजार झाल्यावर वेदना व्हायला पाहिजे. पण वेदना कधी होत असतात की वेदना जर झाले तर ते स्पेशल काही नर्व्ज असतात किंवा नस असतात की जे वेदना झालेलं ह्या नर्व्ज उचलतात आणि ते मेंदूपर्यंत ते सिग्नल जातं आणि मग पेशंटला वेदना होतो. तर गुदद्वारामध्ये हे डेंटेट लाईनच्या वरच्या बाजूला हे नर्व्जच नसतात. हे वेदना घेऊन जाणारे, वेदना लक्षात येणारे जे नर्व्ज असतात, ज्याला सेन्सरी नर्व्ज, पेन सेन्सिटिव्ह नर्व्ज असतात, तर हे नर्व्ज इथे नॉर्मली माणसामध्ये नसतंच. पण हे असे सगळे नर्व्ज खाली असतात. या डेंटेट लाईनच्या खालच्या बाजूला वेदना कॅरी करणारे, वेदना घेऊन जाणारे सगळे नर्व्ज असे तसे इकडे पसरलेले असतात. ठीक आहे. तर कुठलाही आजार ह्याच्या वर जर असेल तर पेशंटला आजार जरी असला तरी त्याच्या वेदना होतच नाही, कारण त्याला वेदना कळतच नाहीत. ह्याच्या खाली जर असेल कुठलाही आजार तर लगेच त्याला वेदना होतात. आता फिशर हा आजार असा आहे, फिशर हा आजार डेंटेट लाईनच्या खालचा आजार आहे. ह्याच्यामध्ये आजार फार किरकोळ आहे, म्हणजे मूळव्याधीपेक्षाही खूप किरकोळ हा आजार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता झाल्यामुळे रुग्ण संडासाला कुंतावं लागतं त्याला, आणि शौचाला गेल्यानंतर कुंतल्यावर मग काय होतं की एखादी मल जे आहे खूप घट्ट झालेलं असतं. असं घट्ट झालेलं जे मल आहे ते मल जेव्हा इथून खाली उतरत असताना तुम्ही रुग्ण जोर लावत असतो आणि त्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. हे खूप हार्ड झालेलं असतं, कडक झालेलं असतं, यातलं पाणी सगळं कमी झालेलं असतं. खूप दगडासारखं घट्ट झालेलं हे जे मल आहे हे जेव्हा गुदद्वारातून खाली उतरत असतं, कुंतून पेशंट ते खाली ढकलायचा प्रयत्न करतो. तर ह्याला असे टोकदार जे हे असतात, असे जे टोकदार हे असतात, तर खाली येताना कधी कधी इथे जखम करून जातात. हे जे मल आहे खाली येताना कुठेतरी या गुदद्वाराला आतून असं खरचटतं. जसं एखादं दगड आपल्या अंगाला खरचटल्यावर जशी जखम होते तसं जर दगडासारखं जर घट्ट झालं असेल हे मल, तर येताना आतले हे अवयव सगळे नाजूक असतात, तर येताना त्याला तिथे खरचटलं की ते वरची जी कातडी असते ते सालपट निघाल्यासारखं निघतं आणि इथे जखम होते. आता तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे
इथे जर कुठलेही आजार झाला तर बिकॉज ह्याच्यामध्ये हे असे वेदना जाणून घेणारे जे नसा असतात इथे भरपूर गच्च भरलेले असतात. त्यामुळे इथे जेव्हा जखम होते, जखम झाल्या झाल्या त्या पेशंटला इतक्या जास्त प्रमाणामध्ये वेदना सुरू होतात की तो तातडीने डॉक्टरपर्यंत पोहोचून याचा इलाजाच्या शोधात तो डॉक्टरकडे जातो. हेच जर जखम वर झालं असतं तर त्याला वेदना जाणवल्याच नसत्या. पण ही जखम खाली झाल्यामुळे त्याला त्वरित पेन व्हायला लागतं, दुखायला लागतं खूप, आणि तो डॉक्टरकडे लगेच पोहोचतो. ह्या जखमेला फिशर म्हणतात. ही जी जखम आहे, घट्ट दगडासारखी तयार झालेली मळ जेव्हा खाली येते आणि येता येता चुकून डेंटेट लाईनच्या खालच्या बाजूला जर ते खरचटलं की मग वेदना व्हायला लागतात. वेदना झाले की मग पेशंट लगेच डॉक्टरकडे होतो आणि तो म्हणतो, डॉक्टर मला मूळव्याधीचा त्रास होतोय, मला बसता येईना, उठता येईना, भयंकर त्रास होतोय, मला मूळव्याधीचा खूप जास्त त्रास आहे. हे मूळव्याध नाही, मूळव्याध नाही, हे फिशर आहे. ज्या अर्थी त्याला पेन आहे, ज्या अर्थी त्याला वेदना आहे, त्या अर्थी ते मूळव्याध नाहीये. कारण मूळव्याध हा डेंटेट लाईनच्या वर होणारा आजार आहे. डेंटेट लाईनच्या वर रक्तवाहिन्या फुगल्यामुळे रक्तस्राव होत असतो. इथे रक्तस्राव खूप कमी असतं. छोटीशी जखम असते, गव्हा एवढी किंवा ज्वारी एवढी छोटीशी जखम असते, पण वेदना इतके प्रचंड असतात की पेशंटला सहन होत नाही. कधी एकदा डॉक्टरांचा दवाखाना उघडेल आणि मी इलाज करून घेईन इथपर्यंत त्यांना त्रास झालेला असतो. तर ह्याला आपण फिशर असं नाव दिलेलं आहे. हा आजार तसा किरकोळ आहे, ह्याचा इलाजही किरकोळ आहे, पण हा आजार आहे आणि हे लगेच डॉक्टरांपर्यंत पोहोचणारा आजार आहे. पण नेमकं असे काही कारण आहेत की ज्या कारणामुळे हा फिशर होतो, असं काही? एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजेच बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता खूप हार्ड असे स्टूल्स किंवा मल जेव्हा बाहेर येतं तेव्हा येताना ते कुठेतरी खरचटतं आणि मग ही जखम होते आणि मग जखम झाल्यावर मग याला फिशर होतं. हाच एक महत्वाचं कारण आहे ह्याच्यात. आता ह्याला ट्रीटमेंट आपण जर विचार केला, आता हे इलाज कसं करायचं? मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेशंट लगेचच डॉक्टरकडे येतो आणि लगेचच डॉक्टरकडे आल्यामुळे इलाज करणंही सोपं जातं. काय होतं की ही जी जखम आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक काय होतं की इथं जेव्हा जखम होते आणि खूप वेदना होते तर पेशंट सुद्धा त्याचं गुदद्वार असं बंद करतो, तो आकुंचन होतं, त्याला आकुंचन पावतं आणि मग त्याला बाहेर यायला हा रस्ता बारीक होऊन जातो. कारण ते बाहेर खाली आलं की भयंकर पेन होणार आहे हे त्याला माहीत असतं. एक महत्त्वाचा विषय असा असतो की पेशंट स्वतः आधीच मुळात बद्धकोष्ठता असते, संडास साफ होत नसते त्याला, आणि हे भयंकर पेन होतं, तिथे गेलं की मला त्रास होणार आहे हे त्याला माहीत असतं. म्हणून तो शौचालय जायला टाळत असतो, कारण त्याला पेन भयंकर होतात, खूप पेन होतं, खूप दुखत असतं त्याला. तर त्यासाठी तो शौचालय टाळतो. शौचालय जायचं टाळला की हे मल खूप वेळ, खूप काळापर्यंत वरच राहतं, त्याच्यातलं पाणी सगळं हळूहळू आहे तेही पाणी निघून जातं आणि अजूनच घट्ट व्हायला लागतं आणि असे घट्ट दगडासारखे, खड्यासारखे संडास होतात आणि मग कधी ना कधी ते बाहेर येतं. तेव्हा एक नाही, अजून 2-3 ठिकाणी पण ते ओरबडून येऊ शकतं आणि अजूनही जास्त पेन्स होतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण बद्धकोष्ठता टाळणे हाच त्याचा त्याच्या पाठीमागचा इलाज आहे. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी तुम्हाला कच्च्या भाज्या आणि फळं भरपूर खात राहावे लागतात आणि नंतर मांसाहार किंवा तळलेले पदार्थ कमी खायचं आणि पाणी जास्त पीत राहिला की ह्याच्यातला बद्धकोष्ठता थोडासा कमी होतो. आणि त्यानंतर जर मल जे आहे ते सॉफ्ट आणि पातळ, जर आपण अशी औषधं दिली ज्याच्याने हे सॉफ्ट आणि पातळ होतं की लगेचच ते स्मूथली निघून जाईल आणि ही जखम, याचा वेगळं इलाज करायची गरज नाही, ही जखम आपोआपच भरते. कारण आपण हाताला जर खरचटलं तर ती जखम 2-4 दिवसामध्ये आपोआप भरते. तसंच इथे तेच होणार आहे, 2 ते 4 दिवसामध्ये ते लगेच भरते. फक्त आपल्याकडे एकच काम आहे की हे जे मल आहे याला सॉफ्ट करणे, याला नरम करणे, याला पातळ करणे आणि अगदी इझिली त्याला बाहेर येऊ देणे. त्यामुळे ह्याला फार काय ट्रीटमेंट फार गुंतागुंतीचं नाही. 1-2 छोटेसे ऑपरेशन्स आहेत, ते सुद्धा असे 2 मिनिटाचे आणि 5 मिनिटाचे छोटे ऑपरेशन्स आहेत. कधी कधी गुदद्वार थोडासा मोठा करावा लागतो किंवा आतमध्ये एक छोटंसं एक असे कट करून आतलं थोडंसं ते जे टाईट झालेलं असतं ते लूज करता येतं. असे 2-3 छोटे ऑपरेशन्स आहेत ज्याची पण कित्येक वेळ गरज भासत नाही. तुम्ही नुसतं ते मल नरम करून, पातळ करून जरी ही जखम भरण्यासाठी काही मलम आणि गोळ्या जर वापरल्या तर 4 ते 5 दिवसामध्ये हा पेशंट त्याला बरं वाटायला लागतं आणि 15-20 दिवसामध्ये तो बऱ्यापैकी बरा होऊन जातो. पण पुन्हा बद्धकोष्ठता झालं की पुन्हा हाच प्रॉब्लेम त्याला पुन्हा होऊ शकतं. त्यामुळे कायमस्वरूपी त्याला बद्धकोष्ठतेवर काहीतरी काम करावं, इलाज करावाच लागतं.
मला वाटतं अतिशय उपयुक्त माहिती फिशर या आजारासंदर्भात आपल्याला मनगोळी सरांनी दिलेली आहे. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.